ओर पालघर जिले को चौथी मुंबई के रूप में विकसित करने के बड़े बड़े दावे किए जा रहे हैं, तो वहीं दूसरी ओर सफाले और वैतरणा रेलवे स्टेशन के बीच स्थित बढ़ियू गांव के 4000 से अधिक ग्रामीण आज भी सड़क के अभाव में जान जोखिम में डालकर रेलवे ट्रैक पार करने को मजबूर हैं। गांव में सुरक्षित सड़क नहीं होने से स्कूली बच्चों, बुजुर्गों और मरीजों को हर दिन खतरे का सामना करना पड़ता है। गांव से मुख्य सड़क तक पहुंचने का कोई सीधा रास्ता नहीं है। ऐसे में सरस्वती विद्यालय फनसपाड़ा जाने वाले छात्र छात्राएं रोज रेलवे लाइन पार कर स्कूल पहुंचते हैं। बच्चों का कहना है कि हर दिन ट्रेन आने का डर बना रहता है और कभी भी बड़ा हादसा हो सकता है। माझं नाव सानवी पाटील आहे। ह्या ट्रॅकवरून असेच रोज फास्ट फास्ट गाड्या येतात। आम्हाला खूप भीती वाटते। आम्ही नक्की अभ्यासावर लक्ष द्यायचं का गाड्यांवर लक्ष द्यायचं? नेहमी जाताना आई वडील वगैरे सांगत असतात, आम्हाला नेहमी जाताना आई वडील वगैरे सांगत असतात, तुम्ही सांभाळून जाया, गाड्या बघत जाया। पण आम्ही गाड्या पण बघतो आणि नक्की आम्ही आमच्या अभ्यासावर लक्ष द्यायचं का गाड्या येतात त्यांवर लक्ष द्यायचं? आणि आम्हाला थोडा फक्त येणं जाणं पुरती तरी रस्ता द्या। माझं नाव सोहेल सुनील चौधरी, मी वाडेव गावाचा विद्यार्थी आहे। मी जे व्हिडिओ बनवले त्याचे तुम्ही बघू शकतात आणि आता जस्ट इकडून गाडी गेली, तुम्ही पाहिलेच असेल किती अंतर आणि किती याच्यावर। आणि जसं की गाडी आपले आल्यानंतर राहायला गाले बनवले आहेत, तेवढीच जर जागा आम्हाला दिली असती तर आमच्यासाठी खूप झालं असतं। काय मागणी आहे तुझी मुख्यमंत्री पंतप्रधान यांच्याकडे तू मागणी केली आहे? माझी मागणी आहे म्हणजे की आम्हाला फक्त जाण्या येण्यापूर्वी फक्त रस्ता द्या आणि फक्त आम्हीच नाही या पटरीवर म्हणजे आम्हीच नाही प्रवास करत, कित्येक लोकांचे इकडे अपघात झाले आहे। उन्होंने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से जल्द सड़क निर्माण की मांग की है। ग्रामीणों का दावा है कि रेलवे ट्रैक पार करते समय अब तक 22 लोगों की ट्रेन से कटकर मौत हो चुकी है। वहीं समय पर अस्पताल नहीं पहुंच पाने के कारण करीब 20 लोगों ने इलाज के अभाव में दम तोड़ दिया। कुछ महीने पहले 28 वर्षीय विशाल पाटिल को हार्ट अटैक आने पर सड़क न होने की वजह से ग्रामीणों ने उन्हें झोली में उठाकर रेलवे ट्रैक पार कराया। करीब आधा घंटे बाद उन्हें अस्पताल पहुंचाया जा सका। एम्बुलेंस भी गांव तक नहीं पहुंच पाती, जिससे आपात स्थिति और गंभीर बन जाती है। बोईसर विधानसभा के शिवसेना विधायक विलास तरे ने कहा कि उन्होंने इस मुद्दे पर 3 बार शासन को पत्र लिखा है और विधानसभा में भी मामला उठाया है। उन्होंने भरोसा दिलाया कि गांव को सड़क दिलाने के लिए फिर से प्रयास किया जाएगा। वाढीवच्या संदर्भात मी 3 पत्र दिलेले आहेत आणि परत आता 4थं पत्र मी परत देणार आहे। पण शेवटी केंद्र सरकार आणि राज्य सरकार निधीचा मोठा तिथे हे आहे आणि त्या संदर्भातलं त्यांच्याकडे मी सतत मागणी करतो आणि पुढेही करत राहीन, जेणेकरून त्यांना न्याय कुठल्या पद्धतीने मिळेल या संदर्भात माझा पूर्वी प्रयत्न होता आणि आताही राहील। आणि त्या ताकदीने परत हा विषय मी मागे विधानसभेत मांडलेला, पण आता परत त्या संदर्भातलं पत्र मी या 7 दिवसाच्या आतमध्ये जेव्हा मुंबईला जाईन तेव्हा मी मंत्रालयामध्ये माननीय मंत्री महोदयांकडे हे पत्र देणार। सामाजिक कार्यकर्ता हरेश्वर पाटिल ने कहा कि वर्षों से ग्रामीण जान हथेली पर रख के रेलवे ट्रैक पार कर रहे हैं, लेकिन अब तक स्थायी समाधान नहीं मिला है। नमस्कार, माझं नाव हरेश्वर पाटील। मी 40 वर्षापासून ते वैतरणा मध्ये वास्तव्याला होतो। आता मी विरारला राहतो। मागणी काय, लोकांची आमची नाळ जुडलेली आहे आणि या वाडीव गावाची परिस्थिती बघितली तर अतिशय भयंकर बिकट आहे। आज काल परवा दिवशी जो शाळेच्या मुलांचा व्हिडिओ व्हायरल झाला, त्याच्यामुळे मीडियाला ने तो मुद्दा उचलायला लावलेला आहे आणि खूप चांगलं आमच्यासाठी काम आहे। परंतु याची वास्तव सांगितलं तर मुलांना शाळेचा हा त्रास होतो। ह्याच्या अगोदर जी पिढी होती ना ती शिकली नाही, फार कमी प्रमाणात। आता ज्या ठिकाणी आपण उभे आहेत ना, तो रेल्वेचा ट्रॅक बाजूने जाताना इथे 3 फुटाचा रस्ता आहे ना, हा खाली एक नावाला पॅरल उभं राहायला रस्ता दिलेला आहे। हा जाण्या येण्यासाठीचा मार्ग नाही आहे। रेल्वे हे कधीही बंद करू शकते। आज ह्या ठिकाणी हा जे आहे ना गटर बनवलेला आहे, त्या गटारावरनं चालतोय आपण, समजलं का? आज 80 वर्ष झाली देशाला स्वातंत्र्य मिळून आणि त्याच्यानंतर सुद्धा या गावची अशी अवस्था आहे का इथून एखादी बाई जर आजारी पडली, प्रेग्नेंट महिला, जर तिला अचानक जर वेदना सुरू झाल्या तर तिला त्या झोळीमध्ये टाकून तिला वैतरणा स्टेशनला घेऊन यावं लागतं। एखादा पेशंट जर आजारी पडला, एखादा माणूस, तुम्हाला सांगतो की ह्या वाडीव गावामध्ये शेती आहे, लोक शेती करतात आणि त्या ठिकाणी शेतीमध्ये शेती करताना साप वगैरे चावला कधी तर भयानक म्हणजे जाग्यात मृत्यू। तर अशा लोकांना घेऊन
जात असताना अर्ध्या रस्त्यात नेताना पण माणसाचा मृत्यू झालेला आहे आणि ही भयानक स्थिती आहे. तर सरकारला जाग यावी, सरकारने याच्यावरती गंभीरपणे विचार करावा. शासनाने, महाराष्ट्र शासनाने, आम्ही काय बघा, आज तुम्हाला सांगतो की देशात सगळ्या ठिकाणी आंदोलनं चालू आहेत. एक छोटासा खड्डा, महानगरपालिका, ग्रामपंचायत, सगळ्या ठिकाणी सोशल मीडियाद्वारे व्हिडिओ टाकले जातात. या ठिकाणी रस्ता खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता आहे, परंतु इकडलं वास्तव जे आहे ते आम्ही लोकांसमोर मांडतो. ते आम्ही शासनाला जाग यावी ह्या उद्देशाने ते मुलांनी जो व्हिडिओ टाकला त्याच्यामुळे सगळे जागरूक झालेले आहेत. त्यांच्या त्या लहान मुलांनी जो व्हिडिओ बनवून टाकला सोशल मीडिया, त्याच्यामुळे आमच्यासारखे सुद्धा जागे झाले. आज त्या मुलांना सपोर्ट करण्यासाठी किंवा त्यांचं दुःख ते आमचं दुःख आहे, त्यासाठी आम्ही आलो. आज देशामध्ये सगळ्या ठिकाणी विषय निघतो, मराठी बोला, मराठी शिका. तर राजसाहेब ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांना सुद्धा निवेदन करतो की साहेब, हे गाव आपलं मराठी आहे, मराठी लोकांच्या हक्काचं गाव आहे, त्याच्यासाठी तर आवाज उठवा. लोक आहेत ना. हा, आणि सरकारमध्ये जे लोक आहेत त्यांना सुद्धा सांगतो, आज शिंदे साहेब युती सोबत आहेत. शिंदे साहेब मुख्यमंत्री होऊन गेले, शिंदे साहेब आजच्या घडीला मुख्यमंत्री आहेत. आणि शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडनं भरपूर अपेक्षा आहेत आम्हाला की या गावासाठी पर्यायी रस्ता द्या आणि तुम्ही तो रस्ता देतील. या गावाचं दुःख, त्या मुलांची जी पीडा आहे ते तुम्ही महाराष्ट्र आपला मोदी साहेबांपर्यंत पोहोचवतील, गडकरी साहेबांपर्यंत पोहोचवतील. त्यांना आम्ही निवेदन ऑलरेडी दिलेले आहेत, त्याच्यावर पुनर्विचार करावा, हीच मागणी आहे. अब सवाल यह है कि विकास के दावों के बीच बढ़ी हुई गांव को सुरक्षित सड़क आखिर कब मिलेगी? ग्रामीणों का कहना है कि उन्हें अब आश्वासन नहीं बल्कि जल्द से जल्द सड़क चाहिए। पालघर से क्राइम रिपोर्टर्स टीवी न्यूज की एक रिपोर्ट।